हाताळण्यासाठी गोलंदाज मोहन. पहिल्या चेंडूला मात्र दिशा दिली. कव्हर पॉइंट क्षेत्रामधून चेंडूला भिरकावलाय. गोलीच्या वेगाने चेंडू जातोय. चौकार आलाय वसंतच्या बॅटमधून. पहिल्या 2 सामन्यामध्ये वसंतची बॅट मात्र लागली नाहीये. ह्या सामन्यात मात्र वसंतला चांगली खेळी करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आलाय वसंतच्या बॅटमधून. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. गली पॉइंट क्षेत्रामधून काढण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. कमबॅक केल्या गोलंदाज मोहनने. पहिल्या चेंडूवरती चौकार जरी आला तर दुसरा चेंडू निर्धाव फेकला गेलाय मोहन या गोलंदाजाकडून. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 धावा फलकावर आल्यात. गोलवर टप्प्याचा चेंडू पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडूला धरला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात. उचलणार फेकणार तत्पूर्वी एकच धाव. एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसवलाय. 5 धावा फलकावर आल्यात. 3 चेंडूचा वादवी खेळ या ठिकाणी संपलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. उर्वरित गोलंदाज मोहन चांगली गोलंदाजी करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र चेंडूला धरलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. हर्षच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. चौकार आला. या चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 9 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. आखड टप्प्याचा चेंडू मात्र क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळाला. 100% एफर्ट या क्षेत्ररक्षकाने मात्र दिलेत आपल्या संघासाठी. 2 धावा मात्र टीमसाठी वाचवल्यात. चांगले क्षेत्ररक्षण प्रवीण या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळतंय. 2 धावा आल्यात. या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलकावर धावा आल्यात 11 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या शतकातील. पंचाचे शतक शंभण्याचा इशारा येतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र असफल ठरलाय. सांघिक कोट्यातील दुसरा व्यक्ती पहिलं शतक हाताळतो तो गोलंदाज प्रवीण. अकरा धावा धावफलकावर आल्यात. प्रवीण आलाय गोलंदाजीसाठी. वसंत अजूनही मैदानामध्ये. यावेळेस कट केलाय चेंडूला. पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडूला भिरकावलाय. जबरदस्त क्लासिक फटका येतोय वसंतच्या बॅटमधून. षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 17 धावसंख्येवरती. क्रिकेटचा मादक सौंदर्य या फटक्यामध्ये दाखवलाय वसंत या फलंदाजानं. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. मोहन लोते फंबल झालाय. एक धाव पूर्ण केलाय वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धोक्याची घंटा. पिकी चुकीची कलेक्शन चुकीचा. त्या मोबदल्यात 2 धावा. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावलाय. 19 धावा धावफलकावर भरल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. वसंत चांगली फलंदाजी करतोय. एक षटकार आल्यानंतर 2 धावा. चांगल्या चेंडूला मात्र सन्मान आणि खराब चेंडूला सीमारेषे बाहेर धाडला जातोय.
यावेळेस मोठा प्रहार फटका चांगला आहे, चेंडूला धरलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. एक जबरदस्त माइट हिट वसंतच्या बॅट मधून येतोय. दुसरा षटकार, षटकाराच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावलाय. 25 धावा धावफलकावर आल्यात. डान्सिंग डाऊड विकेट पुढे सरसावून खेळलाय. शॉट मिडऑन क्षेत्रामध्ये चेंडू येतोय, उचलणार फेकणार तत्पूर्वी एक धाव मिळते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 26 या धावसंख्येवरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या शतकातील हरेश याला स्ट्राईक वरती. यावेळेस मोठा प्रहार वाडिश लॉंगॉन सीमारेषे पलीकडे हा येतोय हरेशच्या बॅट मधून. दर्जेदार षटकार. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू अलंग द कार्पेट चेंडूला धरलाय. क्षेत्ररक्षक तैनात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, मात्र ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी 2 धावा. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलकावर धावा आल्यात 34 धावा. मंगेश शलाय डान्सिंग डाऊन द विकेट. झेल खाली क्षेत्ररक्षक चुकी करतोय. झेल मात्र जमिनीला दान झाले. तर मोबदल्यात 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. ते 2 धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावलाय 36 धावा. बिनबाद 36 अशी धावसंख्या धावफलकावरले फलंदाजी संघाची प्रथम फलंदाजी करत असताना वसंत आणि हरीश अशी जोडखलं मैदानात पाहतोय. यावेळेस चेंडूला पॉईंटच्या मधून चेंडूला भिरकावलाय. चेंडू थांबणार नाही, गोलीच्या वेगाने चेंडू जातोय 4 धावेसाठी. चार धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 40 या धावसंख्येवरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. वसंत चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन विकेट पुढे सरसावून खेळलाय. वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडूला धरलाय. एक जबरदस्त षटकार येतोय वसंतच्या बॅट मधून. वसंतनं मात्र 2 सामन्यांमध्ये 0 वरती बाद झाला होता. तिसऱ्या महत्वाच्या सामन्यामध्ये आतापर्यंत 3 षटकार लगावलेत आणि 2 चौकाराच्या सहाय्याने खेळतोय वसंत. चांगली फलंदाजी. 40 धावा धावफलकावर आल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल. प्रवीणने मात्र 23 धावा खर्च केल्या. मोहनने 11. आतापर्यंत 3 चेंडू मागे 12 धावा खर्च केल्यात. अकोल टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावलाय. एक जबरदस्त मॅटी वसंतच्या बॅट मधून येतोय षटकार. 52 धावा धावफलकावर आल्यात. बॅक टू बॅक 2 षटकार आल्यात. षटकार हॅट्रिक का पूर्ण करणार का हा फलंदाज वसंत. मंगेश पुन्हा एकदा लोअर फुट चेंडू स्वीप केलाय चेंडूला, मात्र चेंडू थांबणार नाहीये. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चौकार येतोय वसंतच्या बॅट मधून.
चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 56 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती किती धावा येणार. उलटा चेंडू, मोठा प्रहार, चेंडूला धरलाय बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्राच्या डोक्यावरून एक जबरदस्त बाईट हिट. षटकार या षटकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 62 या धावसंख्येवरती. 63 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी.